विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचे. देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक महिला आरक्षण विरोधी आहेत. त्यांना 2029मध्ये महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे. 2034 पर्यंत त्यांना महिला आरक्षण रेटून न्यायचं आहे, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच महिला आरक्षणावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या दुटप्पीपणाचा फडणवीस यांनी पर्दाफाश केला आहे. फडणवीस मीडियाशी संवाद साधत होते. काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांचे नेते सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2023 रोजी चिदंबरम यांच्यासहित सगळ्यांनीच महिला आरक्षण विधेयकावर मतदान केलं होतं आणि त्या विधेयकात डिलिमिटेशन करावं लागेल आणि डिलिमिटेशन करण्यासाठी नवीन सेन्ससची आकडेवारी झाल्यावर हे विधेयक लागू होईल असं स्पष्ट म्हटलं होतं. हे चिदंबरम यांच्यासहित सगळ्यांनीच ते मान्य केलं होतं. कोविडमुळे सेन्सस पुढे गेला. मोदींच्या मनात 2029 साली महिलांना आरक्षण द्यायचं होतं, त्यामुळे छोटीशी दुरुस्ती आणली होती. संविधान दुरुस्ती आहे, त्याऐवजी त्या शिथिलता देऊन जुन्या सेन्ससप्रमाणे करता येईल अशी दुरुस्ती होती. ती सर्वांनी नाकारली. त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 2023ला त्यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिला, कारण समर्थन नाही दिलं तरी विधेयक पास होणार आहे हे माहीत होतं, म्हणून त्यांनी समर्थन दिलं. आता खरं आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा विरोध झाला आहे. डिलिमिटेशनचा निर्णय 2023लाच झाला. त्याला काँग्रेसने मतदान करून मान्यता दिली. हा आज झालेला निर्णय दिला. आपल्या राज्यातील लोक त्यावर बोलत आहेत. त्यांनी कोणती नशा केली नाही माहीत नाही. त्यांच्यामुळे संविधानात डिलिमिटेशन आलं आहे, तेच करण्यासाठी ते अमान्य करतात. 2034मध्ये जाईल म्हणून काँग्रेस पक्ष आणि इतरांना महिलांना 2029मध्ये आरक्षण द्यायचं नाही. त्यांना 2034पर्यंत हा विषय रेटून न्यायचा आहे. हे लोक बुद्धिभेद करत आहेत. चिदंबरम यांनी ट्विट केलं तेव्हा मी त्याला फॅक्ट फिगरसहित उत्तर दिलं आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. असं आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे जे नेते आहेत हे सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत की 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे आता पुन्हा विधेयकाची गरज नाही. आणि म्हणून मी त्यांना लक्षात आणून दिलं, 2023 साली चिदंबरम यांच्यासहित सर्वांनी ज्या विधेयकाला मतदान केलं होतं त्या विधेयकामध्ये 2 गोष्टी म्हटल्या होत्या. पहिलं होतं डिलिमिटेशन, की डिलिमिटेशन करावं लागेल, आणि दुसरं होतं डिलिमिटेशन करण्याकरता नवीन सेन्ससची आकडेवारी. अशा 2 गोष्टी झाल्यानंतर हे लागू होईल हे चिदंबरमसहित सगळ्यांनी मतदान करून मान्य केलं होतं. मात्र कोविडमुळे सेन्सस पुढे गेलं, त्यामुळे मोदीजींच्या मनामध्ये 2029 सालीच आपल्याला महिला आरक्षण द्यायचं असल्यामुळे एक अतिशय छोटीशी अमेंडमेंट आणली होती की डिलिमिटेशन करता नवीन सेन्ससचा जो काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा संविधान संशोधन आहे त्याच्याऐवजी त्यात शिथिलता देऊन जुन्या सेन्ससप्रमाणे देखील करता येईल अशा प्रकारची अमेंडमेंट होती, जी या सर्व मंडळींनी नाकारली. नाकारण्याची 2 कारणं होती. पहिलं कारण, त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही. 23ला त्यांनी विधेयकाला सपोर्ट याकरता दिला की 23मध्ये त्यांना माहिती होतं आपण समर्थन दिलं नाही तरी हे विधेयक पास होणार आहे, त्यामुळे बहती गंगेमध्ये हात धोलो अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं. आणि आता ज्यावेळी खरं महिला आरक्षण देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र विधेयकाला त्यांनी विरोध केला. आता हे डिलिमिटेशन सांगतायत. डिलिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झाला आहे आणि त्याला काँग्रेसनी मतदान करून मान्यता दिली आहे. आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे. आता आपले राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही. पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे. यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे.
आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034मध्ये जाईल. काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034पर्यंत ते रेटून न्यायचं आहे. किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल. त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत. आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट्स फिगर्स याच्यासहित उत्तर दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.